आरोपी नामे जगन्नाथ माने, नागप्पा बनसोडे, अनिता माने, तिप्पव्वा बनसोडे, कस्तुरा गाडेकर, महानंदा चौंगल, गजेंद्र बनसोडे, नागप्पा चौंदल, सर्वजण राहणार कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांनी सुनेचा विनयभंग करून शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SP पाटील यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। यात हकीकत अशी, फिर्यादीचे लग्न 2 जून 2009 रोजी कंदलगाव येथील गजेंद्र बनसोडे यांच्यासोबत झाले होते। ठरल्याप्रमाणे फिर्यादीच्या वडिलांनी लग्नात 2 तोळे सोने आणि 25,000 रुपये व इतर संसारोपयोगी साहित्य दिले। फिर्यादी यांना आरोपीने पहिले 1 वर्ष व्यवस्थित नांदवले। या दरम्यान त्यांना एक मुलगा झाला। त्यानंतर फिर्यादी याच्या दोन्ही नंदेचे पती यांनी येऊन फिर्यादीच्या सासू सासऱ्यांसमक्ष फिर्यादीकडे लग्नात राहिलेल्या हुंड्यातील रकमेचे 25,000 रुपये आणि 1 तोळे सोने घेऊन ये म्हणून शिवीगाळ करू लागले। या प्रकरणी फिर्यादीने तिच्या माहेरची परिस्थिती हलाखीची आहे, मला आई नाही, वडील एकटेच आहेत, भाऊ गरीब आहे, त्यांच्याकडे पैसे नाहीत, ज्यावेळी शेतात पीक येईल त्यावेळी मी पैसे आणून देते असं सांगितले। त्यावेळी या सर्वांनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यानंतर काही दिवसांनी फिर्यादी घरी झोपलेली असताना फिर्यादीच्या नंदेचा पती हा घरात येऊन त्याने फिर्यादीचा विनयभंग केला। झालेला प्रकार फिर्यादीने सासू सासरे आणि पतीला सांगितला, पण त्यांनी ही बाब कोणाला सांगू नको आणि पहिल्यांदा हुंड्यातील उर्वरित रक्कम घेऊन ये म्हणून फिर्यादीला मारहाण केली। 27 ऑगस्ट 2013 रोजी फिर्यादीचे वडिलांनी मैतीला जाताना फिर्यादीचा चुलत सासरा, फिर्यादीच्या नंदेचा पती यांनी फिर्यादीला शरीर सुखाची मागणी केली। तसेच 2014 मध्ये फिर्यादीला दुसरा मुलगा झाल्यानंतर फिर्यादीला शिवीगाळ करून राहिलेले पैसे दे, नाही तर तुला बघतोच असे म्हणून धमकी दिली। तसेच फिर्यादीने शरीर सुखाच्या मागणीसाठी नकार दिल्याने आरोपींनी फिर्यादीस उपाशी पोटी ठेवून शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करून मारहाण करून जखमी करून फिर्यादीच्या दोन्ही मुलांना फिर्यादीकडून काढून घेतले। अशा आशयाची फिर्याद मंद्रुप पोलीस स्टेशन येथे दाखल होती। सदर खटल्याच्या सुनावणी वेळेस सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदार तपासण्यात आले। त्यापैकी महत्वाचे साक्षीदार म्हणजे फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी हे होते। वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार फिर्यादीस घटनेच्या दिवशी दुपारी 1 वाजताच तपासल्याचा महत्वाचा पुरावा बचाव पक्षातर्फे कोर्टात मांडण्यात आला। त्यामुळे मारहाणीच्या घटनेबद्दल साशंकता निर्माण होते असा युक्तिवाद कोर्टात मांडण्यात आला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SP पाटील यांनी आरोपी जगन्नाथ माने, नागप्पा बनसोडे, अनिता माने, तिप्पव्वा बनसोडे, कस्तुरा गाडेकर, महानंदा चौंगल, गणेश बनसोडे, नागप्पा चौंदल, सर्व राहणार कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांची निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट अभिजित इटकर, अॅडव्होकेट राम शिंदे, अॅडव्होकेट संतोष आवळे, अॅडव्होकेट फैयाज शेख, अॅडव्होकेट सुमित लवटे, अॅडव्होकेट शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।